हॅलो नमस्कार. आता तुम्ही ज्या मुलीला छान अशी लिपस्टिक लावताना बघताय ती आहे मी. माझं नाव आहे अमिषा गोळे आणि हा माझा पहिला मिनी व्लॉग आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या दीदीचं डोहाळे जेवण झालं होतं, सो त्या रिलेटेड मी एक छोटंसं मिनी व्लॉग बनवलेला आहे. सो आपण बघूया आम्ही काय काय एन्जॉय केलं. आमची सगळी तयारी आदल्या दिवशी रात्रीची आहे. इथे छान आम्ही मस्त फळांच्या कटोरी वगैरे बनवल्या होत्या आणि फळांचे छान बाहुल्या वगैरे तयार केल्या होत्या. ते दीदीच्या मावस सासूंनी बनवल्या होत्या. आणि इथे माझी बहीण डेअरी मिल्कचे म्हणजे चॉकलेट्सचे बुके बनवत होती आणि हे दीदीचे सासरे आहेत. आणि घरात इतका पसारा केला होता, पण एन्जॉय करत सगळं एकदम छान चाललं होतं. आणि हे मी ओटी भरायचं सामान जे ते डेकोर केलं होतं आणि 2 गॉगल बनवले होते, एक टीम गर्ल आणि एक टीम बॉयचे. इथे मस्त आपली कपल ज्यांचं डोहाळे जेवण आहे, मस्त दीदी त्यांचा जिजूंचा मेकअप करत होती. त्यांना शूट करायचं होतं थोड्या वेळानंतर आणि मग नंतर दीदीचं शूट चालू होतं थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर मग दीदीची ओटी भरली मम्मीने आणि दीदीच्या सासूने. मग त्याच्यानंतर मग आमचं दीदीची मैत्रीण आणि आम्ही सगळ्या बहिणी वगैरे असंच मस्ती मजा चालली होती आमची. त्याच्यानंतर दीदीच्या आजी सासू आणि मग दीदीच्या नणंद यांनी थोडेसे गाणं गायलं दीदीसाठी. आणि मग त्यानंतर दीदीच्या सासूंनी एक कविता लिहिली होती छान अशी तिच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग माझी बहिणी आणि माझ्या बहिणीची आई यांनी 9 महिन्याचं जे पूर्ण गाणं होतं ते छान गायलं होतं. ते पण खूप छान होतं. मग त्याच्यानंतर डान्सचा प्रोग्राम चालू झाला होता. डान्स नंतर मला एक अत्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही नक्की ऐका. थोडंसं एक लिहिलेलं आहे. असं म्हणतात की कन्या देई ऐसी जैसी मीरा मुक्ताबाई. संत तुकारामांनी अभंगामध्ये म्हटलंय की मुलगी कशी असावी, तर संत मीरा मुक्ताबाईसारखी असावी. तर मुलगी झाली तर कशी असावी, म्हणजे तिने कुणाचे आदर्श घ्यावे, कुणासारखं असावं असं जर आपण म्हणलं तर थोडं तसं लिहिलेलं आहे, सगळ्यांनी वाचावं. मुलगी झाली तर कशी असावी. पुण्यश्लोक अहिल्याबाईंसारखी धार्मिक व शिस्तबद्ध असावी. राजमाता जिजाऊंसारखी दूरदृष्टी असणारी व संस्कारी असावी. वेदवतीसारखी उत्तम पत्नी असावी. राणी पद्मिनीसारखी सुंदर पण शौर्यवान असावी. आपाला यासारखी ज्ञानी असावी. विदुषी विश्वासारखी योगाभ्यासी असावी. अरुंधतीसारखी शस्त्र आणि वेद अभ्यासक असावी. गार्गीसारखी तत्वज्ञानी असावी. शबरीसारखी महान राम भक्त असावी. सावित्रीबाई फुलेंसारखी शिक्षणासाठी समर्पित असावी. राणी लक्ष्मीबाईंसारखी धैर्यवान आणि शौर्यवती असावी. सरदार उमाबाई दाभाडेंसारखी स्वराज्याभिमानी असावी. लता मंगेशकरांसारखी आवाज असावा. जानकी अंमलसारखे शास्त्रज्ञ विचारांचे असावे. इंदिरा नोई यांच्यासारखे उद्योजिका असावी. पी.टी. उषांसारखे खेळाडू असावे. अरुणिमा सिन्हांसारखी गिर्यारोहक असावी. संत मीरांसारखी संकल्पित श्रीकृष्ण भक्त असावी. अशी मुलगी आम्हाला नक्की असावी.
तर मुलगा मुलगा कसा असावा तर तुकाराम महाराजांनी ते सुद्धा म्हणलंय, पुत्र देगा ऐसा देवा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मुलगा झाला तर कसा असावा, महाणा प्रतापांसारखा देशाभिमानी आणि स्वाभिमानी असावा, अर्जुनासारखा बुद्धिमान असावा, हनुमानासारखा एकनिष्ठ असावा, प्रभू श्रीरामासारखा आदर्श बंधू व त्यागी असावा, श्रीकृष्णासारखा आदर्श मित्र व ब्रह्मांड रूपी असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा प्रशासकीय कौशल्य व उत्तम संघटक असावा, छत्रपती संभाजी महाराजांसारखा धर्माभिमानी असावा, डॉक्टर बाबासाहेबांसारखा उच्च शिक्षित असावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा प्रखर राष्ट्रभक्त असावा, रतन टाटांसारखा दानशूर व्यावसायिक असावा, संत ज्ञानेश्वरांसारखा तत्त्वज्ञ असावा, होमी बाबांसारखा कल्पक वैज्ञानिक असावा, सचिन तेंडुलकरांसारखा समर्पित खेळाडू असावा, किशोर कुमारांसारखा उत्तम गायक असावा आणि आचार्य चाणक्यांसारखा नीती आणि राजकारणी असावा. डान्ससाठी एक लेडीजचा ग्रुप बोलवला होता. त्यांनी पण खूप छान डान्स केला, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि याच्यानंतर ना एक गेम घेतला होता, तो सध्या आता खूप कॉमन आहे पण खूप भारी आहे, की कोणी पहिले प्रपोज केलं, कोण पहिलं काय करेल वगैरे, आणि कोण पहिलं आय लव्ह यू म्हटलं. तर मग दिदीला आणि जिजूला क्वेश्चन्स विचारले होते. मग दिदीचं असं झालं होतं की आता झाली ना लग्नाला 2 वर्ष, काय विचारताय तुम्ही, आणि कोणाला काही तसं माहीत नव्हतं त्यांच्याबद्दल. आमच्याकडे हे असे गाणं लावणं म्हणजे असा धिंगाणा फुल, खूप राडा, म्हणजे खूप मजा आली. हे गाणं जसं लावलं ना तसे सगळेच स्टेजवर पळाले नाचायला, खूप एन्जॉय केलं. प्रोग्राम झाल्यानंतर दीदीला घरी आणलं. मग दीदीच्या अंगावरून घास टाकलं, म्हणजे एक भाकरीचा तुकडा आणि भात असं अंगावरून ओवाळतात आणि तिच्या पायावर वगैरे पाणी टाकतात. म्हणजे बाहेरून आली येते, मग तिला कुठे नजर वगैरे लागली असेल तर ती बाहेरच जाऊ दे असं. आणि मग असं दीदीला फ्लावर्स देऊन वगैरे तिचं वेलकम केलं. आणि मग त्याच्यानंतर तिने देवाला वगैरे नमस्कार केला. आणि अशा प्रकारे आमच्या दीदीचं डोहाळे जेवण एकदम छान पद्धतीने पार पडलं आहे.